चांगले बदल एका दिवसात घडत नाहीत, पण एक दिवस नक्कीच घडतात. नमस्कार, मी सुप्रिया. आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात केलेली आहे. सकाळी कुठलंच शूट घ्यायला मिळालं नाही. चला म्हटलं संध्याकाळपासून व्हिडिओला सुरुवात करूया. आणि झालं असं की आज आहे सोमवार, तर आमच्याकडे ना सोमवारी आठवडी बाजार असतो. म्हणून आज ना आजी बाबा आठवडी बाजाराला म्हणजे भाजीपाला घ्यायला गेले होते. तर त्यामुळं ना आजच्या व्हिडिओमध्ये मी आठवडीभराचा भाजीपाला जो आहे तो मी कसा ऑर्गनाईज करून ठेवते, कशा पद्धतीने मी ठेवते आणि कसं करते हेच मी तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर इकडे शेंगदाणेसुद्धा बघा फोडून ठेवलेले होते. आळी जाळी झाली होती, त्याला पाखडून वगैरे घेतले. आणि आजीबाबा ना तेवढ्यात मार्केटमधून भाजीपाला घेऊन आले, तर त्यांच्यासाठीच मी संध्याकाळी चहा ठेवत होते. फळभाज्या, पालेभाज्या आणि फळंसुद्धा घेऊन आलेले आहेत. हा किराणा माल जो आहे ना तो मी भरून ठेवलेला आहे. पण आता श्रावण लागणार आहे आणि घरातली साफसफाई करायला काढायची आहे. जर मी हे पुन्हा डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवलं तर डबे धुताना मला पुन्हा ते काढावं लागणार आहे. त्यामुळे मी एका घमेल्यामध्ये सगळा किराणा माल जो आहे तो भरून ठेवलेला आहे. आणि लगेचच आता बघा जसा वेळ मिळेल तसं मी साफसफाई करायला घेणार आहे. चहा ठेवलेला आहे गॅसवर. आणि काय होतं ना, आता चहा उकळेपर्यंतचा जो वेळ आहे तर तो वेस्ट व्हायला नको, म्हणून मी लगेचच लसूण जो आहे तो सोलायला घेतलेला आहे. तर म्हटलं चला चहा उकळेपर्यंत लसूण पण सोलून होईल. आणि शेंगदाणे हे जे आहेत ना बरेच दिवस झालं, म्हणजे दोन आठवडे झाले असतील घरामध्ये असंच होते, म्हणजे पडून होते. आणि मला काय वाटलं की ते टोकायचे वगैरे आहेत किंवा शेतामध्ये वगैरे लावायचे असतील म्हणून ठेवले असतील फोडून. पण म्हणूनच ते इतक्या दिवस पडले होते, नाही तर मी कूट मग त्याचा कधीच केला असता. तर ते घरातच वापरायला फोडलेले आहेत, म्हणून मग त्याचं ना मी त्याचा कूट करून ठेवणार आहे. असो, तर ना आता शेजारच्या काकू ज्या आहेत आमच्या पवार काकू, तर त्या आलेल्या आहेत. आणि त्यांना ना फुलं झाडं लावण्याची इतकी आवड आहे. आणि प्रत्येक फूल म्हणजे त्यांना फुलं झाडं लावणे आणि फुलं डोक्यात माळायला खूप आवडतात. त्यांनी त्यांचं घर तर इतकं सुंदर ऑर्गनाईज केलेलं आहे. इतकं छान छान त्यांच्या स्वतःच्या हाताने काही वस्तू तयार करून त्यांनी घर डेकोरेट केलेलं आहे. तर पर्सनली मला ना त्यांचं घर खूप आवडतं. तुम्हाला त्यांची होम टूर बघायला आवडेल का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर मला ना भरपूर कमेंट आला ना या विषयावर तर मी नक्कीच त्यांच्या घराची होम टूर तुम्हाला करवणार आहे. कारण खरंच त्या काकूंनी त्यांच्या स्वतःच्या हाताने काही गोष्टी तयार केलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला बघायला मिळेल. आणि छोट्याशा जागेमध्ये त्यांनी त्यांचं घर कसं ऑर्गनाईज केलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करा. तर त्या आलेल्या होत्या आणि त्यांनी मला फुलं दिले. आता हे फुलांचं नाव त्यांनी मला सांगितलं होतं, पण मला अजिबात म्हणजे आठवत नाही आता. तर इतका छान सुगंध येत होता ना त्या फुलांचा. लगेच देवांजवळ त्यांनी मला फुलं दिली ना, मी ती डोक्यात माळलेली आहेत. आणि आजीबाबांसाठीच मी आता चहा करून घेऊन चाललेली आहे. तर माझ्या लक्षात नव्हतं, छोट्या कपामध्ये ना बाबांना चहा पिता येत नाही, म्हणून मोठ्या कपामध्ये ओतला आणि तिघांनाही मी चहा केलेला होता. तर भाजीपाला जो आहे आठवडाभराचा तो सगळा निवडून घेतला आणि कट्ट्यावर पटपट आणून ठेवून दिला. झाडून झटकून घेतलं, दिवाबत्ती केलं आणि पहिल्यांदा मुलांना अभ्यासाला बसवलं. कारण काय होतं ना, अभ्यास आज नको करायला मग उद्या करू असं करून करून ना म्हणजे पेंडिंग राहतोय भरपूर अभ्यास आणि मग पूर्ण होत नाही. मग एक तास 2 तास त्यांच्याजवळच बसावं लागतं. असंच झालं मला. आत्ता वाजलेले आहे रात्रीचे 8:30 तरीसुद्धा मी स्वयंपाकाला सुरुवात केली नाही त्यांनो. कारण एवढा वेळ ही मुलं लावतात ना अभ्यासाला, मग त्यांच्याजवळच बसावं लागतं. असो, आपल्या एका ताईंची कमेंट होते की तुमच्या गळ्यात जी चेन आहे ते पेंडंट दाखवा म्हणून. तर मी तुम्हाला ते जवळनं दाखवते. आणि इथे बघा थोडेसे मला पांढरे डाग आहेत. परत तुमची पुन्हा कमेंट यायला नको म्हणून सांगते की
हे ना माझ्या गोळ्यांची मेडिसिन्सची रिएक्शन आहे, कारण मी स्किनच्या डॉक्टरांना दाखवलं ना तेव्हा मला सांगितलं, मला काय वाटलं की कोड वगैरे आहे की काय, ते पण मी स्किनच्या डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टर म्हणाले नाही, मग ते कधीतरी जातं बरं होतं आणि कधीतरी पांढरे टाकते तसेच. तुम्हाला डिझाईन दिसली असेल, ॲपल आहे छोटासा, त्या ॲपलला पान आहे आणि छोटेसे गणपती बाप्पा आहेत ॲपलमध्ये. आणि हे मंगळसूत्र जे आहे ना, गेले 15 वर्ष ते माझ्या गळ्यामध्ये आहे. छोटेसे कानातले आणि 2 हिरव्या बांगड्या, हे कायम माझ्या म्हणजे हातामध्ये, गळ्यामध्ये, कानामध्ये असतं. तर तुम्हाला आता डिझाईन बघायला मिळाली असेल, तर अशा पद्धतीचं माझ्याकडे गणपती बाप्पाचं पॅन्डन आहे, ते माझ्या गळ्यामध्ये असतं. तर असं इकडे बघा शेंगदाणे सोलून ठेवलेले आहेत. आता स्वयंपाक करता करता हे शेंगदाणे भाजून घेते आणि मस्तपैकी शेंगदाण्याचा कूट करून ठेवते. आता इकडं कसं चहा पाणी झाल्यानंतर पटपट मी ते सगळे भांडे ना तसेच गोळा केले आणि कट्ट्यावर आणून ठेवून दिले, कारण मला अभ्यास पण घ्यायचा होता. अभ्यासाला ना खूप वेळ द्यावा लागतोय ताईंनो. कसं होतं, देवांशना रायटिंगच लवकर करत नाही, जसं की मी तुम्हाला सांगितलं, म्हणून त्याच्याकडनं ना 2-2 तास 2-2.5 तास बसावंच लागतं त्याच्याजवळ. आणि खूप स्लो लिहितो तो, खूप स्लो रायटिंग करतो, त्यामुळं हा सगळा गोंधळ आहे आणि सगळं शेड्यूल माझं बिघडून जातं. तर मुलांचे टिफिन जे होते ना स्कूलमधले ते सुद्धा घासायचे होते आणि चहा नाश्त्याचे भांडीसुद्धा घासायचे होते. येताना आजीबाबांनी ना दाबेली वडापाव आणला होता, तर तो दाबेली वडापावचा नाश्ता झाला, चहा पाणी झालं आणि लगेचच मुलांना अभ्यासाला बसवलं. तर इकडे चवळी आहे, हुलगा आहे, मटकी आहे, त्यानंतर गवारी आहे, हिरवी वांगी, कारली, वाटाणा आणि शेवग्याची शेंग. तर असा भाजीपाला हा म्हणजे आठवडाभरासाठीचा आणलेला आहे. तर आता श्रावण लागणार आहे, श्रावणाला सुरुवात होणार आहे. तर हिरव्या फळभाज्या, पालेभाज्या ह्या घरामध्ये असल्याच पाहिजे. मोड आलेले कडधान्य, म्हणजे कसं होतं ना, मग काय करावं हा प्रश्न पडत नाही. आणि हे सगळं आता मी व्यवस्थित ना भरून ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये. निवडलेलं आहे, सगळं केलेलं आहे. आता हे मोड आलेले कडधान्य जे आहेत ना, आम्ही बाजारातून विकत आणतो, तर ते सुद्धा निवडलेले असतात. आता इथे मी कोबी केलेला होता, थोडासा भात आहे, बारीकीने मी वाटाण्याची आमटी केली होती, लसूण सुद्धा सोलून ठेवलेला आहे. एक 4-5 दिवस तरी तो निवांत मला जाणार आहे. तर अशा पद्धतीनं मी आठवडीभराचं जे काही भाजीपाल्याचं नियोजन आहे ना ते करून ठेवते. आता तर तुम्ही म्हणाल की ताई ते व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवा, तर माझ्याकडं ना फ्रीजमधले ऑर्गनायझर नाही आहेत. मी जेव्हा पण घेईन ना तेव्हा नक्कीच मी तुमच्याबरोबर ते ऑर्गनायझर शेअर करेन. पण आता ऑर्गनायझर नाही आहेत माझ्याकडे, टिफिन नाही आहेत भाज्या भरून ठेवायला, तर मी आठवड्याभराच्या भाज्या कशा टिकवून ठेवते. तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ना मी प्रत्येक भाजी जी आहे निवडलेली ती भरून ठेवते आणि त्याची सैल अशी गाठ मारते. थोडंसं ते पिशवीचं तोंड आहे ते उघडं ठेवते, जेणेकरून त्यामध्ये ना हवा खेळती राहील, आत बाहेर जाईल, खेळती राहील आणि भाजीपाला जो आहे तो आठवडेभरासाठी फ्रेश राहील. अशा पद्धतीनं ना मी आठवडेभरासाठी भाजीपाला जो आहे तो टिकवून ठेवत असते. आणि सगळा निवडलेला हे केलेला असतो, त्याच्यामुळं ना सकाळी सकाळी उठलं की लगेचच आपल्याला भाजी करायला घेता येते डब्यासाठी. तर आता माझ्याकडे प्लास्टिकचे ऑर्गनायझर जे आहेत ना, तर त्या प्लास्टिकचे ऑर्गनायझर म्हणजे छोटे छोटे डबे जे श्रीखंडाचे म्हणा किंवा असेच असतात, तर त्याच्यामध्ये ना निवडलेला वाटाणा, निवडलेला वागा घेवडा म्हणजे त्याची उसळ वगैरे होती, तर तो आणि लसूण हा छोटाशा श्रीखंडाच्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी भरून ठेवलेला आहे. आता ही ताटं जी आहेत ना ती जास्त काही वापरलेली नाहीत, तर म्हटलं कशाला घासायला काढा आणि व्याप सगळा भांड्यांचा गराडा, तर हे पुसून मी व्यवस्थित रॅकला ठेवून दिलेली आहेत. तर आता हा सगळा भाजीपाला आहे ना व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते आणि पहिल्यांदा स्वयंपाकाला सुरुवात करते, कारण टायमिंग 8:30चं झालेलं आहे आणि जेवणार कधी. तर असा मुलांचा अभ्यास घेतला ना ताईंनो, संध्याकाळची सुद्धा माझी अशीच गडबड होते. मुलांच्या अभ्यासामध्ये वेळ गेला की स्वयंपाकाला उशीर होतो आणि स्वयंपाक खूप लवकरही कसा करून ठेवायचं 6च्या आधी, आणि तो मग असं थोडंसं थंडगार झालेलं जेवण जेवावंसं वाटत नाही, खावंसं वाटत नाही. तर स्वयंपाकाचं टायमिंग कसं 7:30चं टायमिंग असलं पाहिजे आणि तेच टायमिंग अभ्यासाचं असतं. आणि 4 वाजता मुलं घरी येतात, तर मग मुलांना लगेच स्कूलमधनं आल्यानंतर अभ्यासाला तरी कसं बसवावं. 4 ते 6 तर मी मुलांचा अभ्यास घेतला असता आणि 6ला मग स्वयंपाकाला लागले असते. तर असं टायमिंगच आमचं जुळत नाही आहे, त्यामुळं खूप गडबड होते माझी. आणि मग मुलांचा अभ्यास मी 6 वाजल्यापासून घ्यायला सुरुवात केली. 6 वाजेपर्यंत तर आम्ही भाज्याच निवडत होतो. 6, 6:30, 7 वाजले होते आणि मग त्यानंतर मुलं अभ्यासाला बसलीत आणि मग त्यानंतर डायरेक्ट 8, 8:30च वाजलीत अभ्यास करता करता. तर अशा पद्धतीनं बघा मी ह्या डब्यांमध्ये ना ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. म्हणजे आपले वाटाणा, घेवडा,
लसूण हे सगळं. तर आता हे शेंगदाणे जे आहेत ना ते स्वयंपाक करताना भाजून घेणार आहे, कारण सेपरेट असा वेळ त्याला पण द्यायला नको. तर भात इकडे तांदूळ निवडलेला आहे आणि भात एका बाजूला घालून घेते, तोवर तिकडे शेंगदाणे माझी भाजत आहेत. तर अशा पद्धतीने ना मी टाईम टेबल म्हणजे मॅनेज करत असते स्वयंपाकाचं पण म्हणा. आणि कसं होतं, थोडासा स्वयंपाकाला लेट झाला तरी हरकत नाही, पण अभ्यास हा मुलांचा महत्त्वाचा आहे ताईंनो. त्याच्यामुळं मी अभ्यासाला जास्त महत्त्व देते. मग भलेही मला हा जो पसारा आहे भांड्यांचा म्हणा, टिफिन वगैरे, चहा पाण्याचे नाश्त्याचे जे डबे भांडे आहेत ना ते घासायला मला उशीर जरी झाला ना, 10 नंतर जरी मी घासलेत ना तरी मला काय हरकत नाही, मी 12 साडेबारा वाजेपर्यंत जागीच असते. आता इकडे बघा मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि एका बाजूला भातसुद्धा शिजायला घातलेला आहे. आता हे पोतं जे आहे ना तर ते मी फक्त किचनमध्येच वापरते आणि भांडे वगैरे म्हणजे सुकवायला वाळवायला ह्यासाठी. आणि हे जे कापड आहे ना ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यावर मी आता हे शेंगदाणे व्यवस्थित पसरवून घेते, म्हणजे थंड होतील आणि त्याची टरफलं काढून मग ह्याचा शेंगदाण्याचा कूट करून घेणार आहे. तर आता ना आज करायचं तरी काय, कारण सकाळचंच थोडं थोडं जेवण राहिलेलं होतं. वाटाण्याची आमटी होती, कोबीची भाजी होती, तर करू तरी काय भाजी म्हणून खूप प्रश्न पडला होता मला. तर अशा वेळेला मी काय करते ना, तोंडी लावायला मस्तपैकी बटाट्याची भाजी केलेली आहेत आणि पीठ मळून लगेचच चपाती करून घेतल्या. भात पण आपला एका बाजूला शिजलेला आहे आणि एका बाजूला गरम गरम चपात्या तयार होत आहेत आणि एका बाजूला गरम गरम भजी. कारण काय होतं ना, टिफिन तर सगळे सकाळी थंडच खातात, सगळं थंडच जेवतात, मग संध्याकाळच्या वेळेला तरी निदान असं छान गरम जेवायला असावं घरातल्यांना, म्हणून हा प्रयत्न सगळा माझा. आणि मग पटापट चपाती बघा इकडे लाटून घेतलेला आहे. एका बाजूला चपाती भाजायची आणि एका बाजूला भजी तळायची आणि दुसऱ्या बाजूला भात शिजतोय. आणि सकाळची वाटाण्याची आमटी शिल्लक होती, थोडीशी कोबीची भाजी शिल्लक होती, त्याच्यामुळं मग असा स्वयंपाक जो आहे तो पटपट केलेला आहे. तर आजच्या चपात्यांना एकदम मस्त छान टमटमीत आणि नेहमीच फुगतात माझ्या. तर नक्कीच मला असं वाटतं की तुमच्याबरोबर चपात्यांची पण रेसिपी शेअर करावी, की मी पीठ कसं मळते आणि कसं सगळं करते ते. तर असो, आजच्या जेवणाची थाळी मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आळूवडी ना मला ननंदबाईंनी तिकडनं दिलेली आहे, कारण आज आजी बाबा तिकडनं आलेले आहेत ताईंकडनं इकडं. आणि कोबीची भाजी मी सकाळी केली होती, भजी मी आत्ताच केलेली आहेत, वाटाण्याची आमटी आणि चपाती अशी आजची थाळी होती. एकदम मस्त अशी भरल्यासारखी थाळी ना जेवायला खरंच खूप भारी वाटतं. कधीही ना नॉनव्हेजपेक्षा व्हेज जेवण ना कधी पण मस्त एकदम पोटभर व्यवस्थित होतं आणि त्याचा त्रासही होत नाही. त्यानंतर सगळ्यांची जेवणं झाली आणि लगेचच मी कट्टा वगैरे धुवायला घेतलेले आहे. कामं संपत आली ना की मग आळस येतो, असं वाटतं नको जाऊ दे आता हे काम उद्याच करूयात. पण काय होतं ना, उद्याचा दुसरा दिवस चालू झाले की पुन्हा तेच रुटीन, मग डबे लवकर आवरा, मग पुढची कामं, मग एक्स्ट्राच्या कामांना वेळच मिळत नाही. त्याच्यामुळं मग मी इथला आळस जो आहे ना तो झटकला आणि म्हटलं चला ही कामं जी आहेत ना क्लिनिंगची ती सुद्धा आत्ताच झाली पाहिजे. म्हणून भांडी वगैरे पटापट जेवणाची घासून घेतली, मुलांचे डबे वगैरे क्लीन करून घेतलेले आहे आणि खाली एका बाजूला वाळायला ठेवून दिले. आणि किचन ओटा पण आहे ना स्वच्छ असला ना की सकाळी सकाळी जरा बरं वाटतं अन्नपूर्णेची वगैरे पूजा करायला. म्हणून मी कधीही खरकाटा ठेवत नाही. जर खरंच माझी तब्येत बिघडलेली आहे आणि मला काहीच करता येत नाही तरच मी खरकाटी भांडी ते पण गोळा करून व्यवस्थित कट्टा पुसून वगैरे मग एका बाजूला गोळा करून ठेवून देते. तर असं आहे माझं संध्याकाळचं क्लिनिंगचं रुटीन. आणि भाजीपाल्याचं जे काही ऑर्गनायझेशन जे आहे आठवड्याभराचं मी अशा पद्धतीनं करत असते. तर ताईंनो, हा एकदम साधा सिंपल व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा. आता आजच्या व्हिडिओचा मी शेवट इथंच करते. परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. बाय बाय.